पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर आता त्याचे पडसाद कार्यालयांमध्येही उमटू लागले आहेत। पक्ष आणि चिन्हाचा फैसला झाल्यानंतर राज्यातील कार्यालयांमध्ये सुद्धा वाद जाऊन पोहोचला आहे। 7 फेब्रुवारीला पुण्यामध्ये शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यालयावरील घड्याळ चिन्ह हटवलं। यावेळी कार्यालयावरील चिन्ह काढताना डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले। जगताप यांनी आपल्या गाडीवरील सुद्धा घड्याळ चिन्ह काढून टाकलं। 24 वर्षांपासून कार्यालय पाहता असताना हे दिवस येतील असं वाटलं नव्हतं असे ते म्हणाले। दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राष्ट्रवादी कार्यालयावरील चिन्ह काढण्यात आल्यानंतर नाव देखील काळ्या कापडाने झाकण्यात आलं आहे। शरद पवारांकडून चिन्ह आणि नाव गेल्यानंतर पुण्याचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप भावुक झाले। चिन्हाची पाटी काढताना जगताप यांच्या डोळ्यात अश्रू आले। चिन्ह काढून पाटी झाकण्यात आल्यानंतर अजित पवार गटाचा कार्यकर्ता यावेळी जाब विचारण्यासाठी पोहोचला। अजित पवारांच्या नावाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला। अजित पवार गट उपाध्यक्ष दत्ता सागरे आक्रमक झाले। यानंतर पोलीसही या ठिकाणी पोहोचले। अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। दरम्यान शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव मिळालं आहे। शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव दिलं आहे। राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव देण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे। पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झालेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होते। त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही 3 नावं दिली होती। यामध्ये निवडणूक आयोगाने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव त्यांना दिलं आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।